नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात भरपूर लेअर असणाऱ्या खुसखुशीत अशा गोड शंकरपाळ्याची रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा। त्यासाठी आपण साहित्य पाहूया। अर्धा किलो मैदा स्वच्छ चाळून मोठ्या भांड्यामध्ये घेतलेला किंवा परातीत घेऊ शकता। चवीपुरतं मीठ टाकायचं, छोट्या चमच्यानी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि अर्धा पाव गरम तूप पातळ करून घ्यायचं आणि हे गरम मोहनच या पिठामध्ये टाकायचं। मिश्रण गरम असल्यामुळे आरामात कालवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर यामध्ये तुपाचा साठा बरोबर आहे की नाही हे कसं पाहायचं, तर मिश्रणाची अशी मूठ बांधायची। अशी जर मूठ बांधली तर आपला साठा व्यवस्थित आहे आपण समजू शकतो। मध्यम आकाराच्या ग्लासाने 1 ग्लास पिठी साखर घेतलेली आहे। ती पिठी साखर यामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायची आहे आणि सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून याचा घट्ट गोळा तिंबून घ्यायचा आहे। सर्व पिठाचा घट्ट गोळा तिंबून घेतलेला आहे। आता याच्यातला एक गोळा काढून त्याला चांगलं मळून घ्यायचं आणि त्याची सुरुवातीला पातळ पोळी लाटायची आहे। या शंकरपाळ्यांना भरपूर लेअर येण्यासाठी काही ट्रिक वापरलेली आहे, ती म्हणजे सुरुवातीला आपण जी पोळी लाटणार आहोत ती पातळ लाटायची। शंकरपाळ्यांना भरपूर लेअर येण्यासाठी पातळ पोळी लाटल्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने याला फोल्ड केल्यानंतर या फोल्ड केलेल्या भागाला चांगला आकार द्यायचा आहे। चौकोनी किंवा गोलाकारात देऊ शकता। फक्त एक महत्त्वाची टिप म्हणजे याची जी पोळी लाटायची आहे ती जाड लाटायची आहे, पातळ लाटायची नाही, ही एक महत्त्वाची टिप आहे। अशा प्रकारे आपण याला आकार देऊन दिलेला आहे आणि जाड पोळी लाटलेली आहे। चाकूच्या साहाय्याने याला आता शंकरपाळ्यांचा आकार देऊया। ही पोळी लाटल्यानंतर तुम्ही चौकोनी अशा बाजूच्या कडा कट करून घेऊ शकता किंवा चाकूच्या साहाय्याने शंकरपाळ्यांना आकार दिल्यानंतर साईडच्या ज्या कडा आहेत त्या काढून टाकू शकता। एका पोळीचे आपण शंकरपाळे तयार करून घेतलेले। कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालेले आहे। एक गोळी टाकून पाहिली, गोळी तेलामध्ये वर तरंगत आहे, म्हणजे आपलं तेल चांगलं कडकडीत तापून तयार आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी आणि तेलामध्ये मावेल एवढे शंकरपाळे तेलात टाकायचे आहे। खूप जास्त या तेलांमध्ये गर्दी करायची नाहीये आणि 1-2 मिनिटं तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर मगच याला हलवायचं आहे। गॅसची फ्लेम आता थोडीशी मीडियम ठेवलेली आहे आणि थोड्या वेळानंतर पाहू शकते या शंकरपाळ्यांना भरपूर लेअर आलेले आहे आणि आता याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच तळत आहे आणि खूप जास्त लालसर होऊ द्यायचं नाही। असा थोडा बदामी रंग आला की हे शंकरपाळे तेलातून बाहेर काढून घ्यायचे, कारण तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा या शंकरपाळ्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि त्यानंतर शंकरपाळे अजून डार्क होतात। त्यामुळे या पद्धतीने शंकरपाळे आपण प्लेटमध्ये तळलेले काढून घेतलेले आहे। अगदी मस्त आणि खुसखुशीत झालेले आहे। एक शंकरपाळा मी इथे तोडून दाखवते, अगदी खुसखुशीत झालेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। प्रीती अनंत रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।